मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। आजच थोड्या वेळापूर्वी एक गोंदियाचं परिपत्रक किंवा बंधपत्र शपथपत्र हे पडलेलं आहे। लगेचच त्याच्यामध्ये अंदाजे तारीख दिलेली आहे की 6 जून परत एकदा, जसे की SRPF गट क्रमांक 10 सोलापूरचा जो विषय होता त्याच पद्धतीनं हे जे शपथपत्र आहे, हे जे बंधपत्र आहे, तो काही GR नाही एवढं लक्षात ठेवायचं, हा विषय आलेला आहे। लगेच मुलांमध्ये परत एक वेगळं वातावरण तयार झालं की गोंदियाचं पण पडलेलं आहे दिनांक 7 तारखेला 6 जूनला चालू होणार आहे वगैरे वगैरे। आता ते परिपत्रक पहिला वाचूयात, बघूयात कशा पद्धतीनं आहे आणि त्यानंतर पाठीमागचा विषय त्याशी जोडायचा आहे, एक्सपिरियन्स आपला जोडायचा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। कशासाठी आहे बंधपत्र, हे शपथपत्र कशासाठी आहे आणि हा जे शपथपत्र आहे ह्याच्यासोबत जो GR दिलेला आहे पूर्ण, जो वरून खाली शपथपत्रापर्यंत, त्याचं मिनिंग काय होणार आहे हे सुद्धा मी समजून सांगणार आहे। आता हा जो आहे, जो शपथपत्र आहे किंवा हे जे बंधपत्र आहे ते कशा पद्धतीने आहे, कशासाठी आहे, हा विषय खूप महत्त्वाचा आहे। ह्याचं रिझन पण वेगळं असणार आहे, कुठलाही युट्यूबर सांगू शकणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं। कारण की याच्यामध्ये आता पूर्ण सगळं व्हायरल झाले की गोंदियाचं टाइम टेबल 6 जूनपासून चालू होणार आहे। मी नाही म्हणत नाही, असा विषय नाही आहे, कधी पण चालू होऊ दे, पण हा काही GR नाही आहे, हा शपथपत्र आहे। हा शपथपत्र कशासाठी आहे, ह्याचं मिनिंग काय, ह्या डीपमध्ये ज्याला कळालं तोच सांगू शकतो। ओके, सो पहिला आपण शपथपत्र काय दिले ते वाचूयात आणि आपण पुढे जायचं। तत्पूर्वी आपले 9000 सबस्क्रायबर पूर्णच होत आलेले आहेत, एक 10 राहिले, 10 नाही 9-8 राहिलेले आहेत। तर 9000 सबस्क्रायबर पूर्ण झाले की 9 सबस्क्रायबर झाले की आपले 9000 सबस्क्रायबर पूर्ण होतात। सो ज्यांनी अजून पण सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। ओके, सो महत्त्वाचं आपण ते पहिला वाचूयात, त्याचा संदर्भ पहिला बघूयात, संदर्भापासून पुढे विषय बघूयात आणि विषयापासून जो काही पूर्ण डिटेल्समध्ये पॅराग्राफ आहेत दोन्हीच्या दोन्ही ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्याचं मिनिंग का आणि हे का घेतलं ह्याचं पण रिझन मी सांगणार आहे। पाठीमागच्या भरतीमध्ये काही पद्धतीनं कशा पद्धतीनं घोटाळे झाला होता त्याला चाप बसण्यासाठी हे शपथपत्र, हे बंधपत्र आहे। हे बंधपत्र हे जे आता पोलीस भरती करणार त्या मुलांसाठी नाही आहे, म्हणजे हे कशासाठी आहे हे आपण आता बघायचं आहे। ओके, सो वेळ न घालवता आपल्याला आता जो काही GR दिलेला आहे, जे काही शपथपत्र दिलेलं आहे ते पूर्णपणे वाचूयात आणि मग आपण पुढे जाऊयात। पहिला संदर्भ देऊयात। आढावा बैठक जो 2024ला झालेली होती, बिरसी कॅम्प गोंदिया 15/5/2024ला एक बैठक झाली होती। त्या 15/5 म्हणजे 15 मेची जो काही बैठक झालेली होती त्या बैठकीचा रेफरन्स देऊन पुढे 18/5/2024ला म्हणजे 2-3 दिवसामध्ये लगेचच त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। हे परिपत्रक आणि आताची भरती प्रक्रिया ह्याच्याशी काही संबंध नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे। ओके, हे मी शेवटी सांगेन तुम्हाला असं का। पहिला विषय बघूयात, पोलीस भरती बंदोबस्त अंतर्गत बंधपत्र व कंपनी अधीनस्थ पोलीस अधिकारी, अंमलदार व अनुगामी कर्मचारी यांची अद्ययावत नामावली सादर करण्याबाबत विषयामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात, एवढं लक्षात ठेवायचं। त्यामुळं जे कोणी गायडन्स करणार आहेत, आपले युट्यूबर असतील, कोचेस असतील, त्यांना एक लक्षात ठेवायचं, कधी पण विषय वाचा, संदर्भ वाचा आणि त्याच्यानुसार पुढे मुलांना गाईडलाईन करा, खूप महत्त्वाचा विषय आहे, एवढं लक्षात ठेवायचं। ओके, सो आपण बघूयात विषय परत सांगतोय। पोलीस भरती बंदोबस्त अंतर्गत बंधपत्र व कंपनी अधीनस्थ पोलीस अधिकारी, अंमलदार व अनुगामी कर्मचारी यांची अद्ययावत नामावली सादर करण्याबाबत हा विषय आहे। आता ह्या परिपत्रकाचं मिनिंग आहे, हे एकदम महत्त्वाचं आहे, हे शेवटच्या जे काही 1-2 मिनिटांमध्ये असणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला आपण हा वाचून बघूयात। उपरोक्त संदर्भात विषयान्वये सर्व कंपनी नायक यांना सुचवण्यात येते आहे की 12/2 SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या गटाच्या आस्थापनेवर पोलीस भरती 2023 प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक 6/6/2024 रोजीपासून राबविण्यात येणार आहे। संभाव्य हे टेंटेटिव्ह असते, लक्षात ठेवा, म्हणजे ते अंदाजित तारीख आहे की बाबा 6/6 पासून ते घ्यायचं आहे। एक गोष्ट याच्यावरून क्लिअर होते की येणाऱ्या भरतीमध्ये पहिला SRPFचं ग्राउंड होणार आहे। जसे की पहिला मी पाठीमागे सांगितलं होतं की तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये पहिला कोणत्या पद्धतीने कुठल्या संवर्गाचे कुठल्या घटकाचे ग्राउंड होतील, तर एवढं लक्षात ठेवायचं, येणाऱ्या भरतीमध्ये पहिलं ग्राउंड हे SRPFचंच होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। कारण की दुसरा जिल्हा आहे, पहिला सोलापूर, दुसरा गोंदिया, तर या सोलापूर आणि गोंदियाच्या SRPFचं हे जे आलेलं आहे म्हणजे अंतर्गत हालचाली आहेत, एवढं लक्षात ठेवायचं। याचं मिनिंग असं नाही की पोलीस भरती होणारच नाही, पोलीस भरती होणारच आहे, आपण हे तयारीत असणं गरजेचं आहे। फक्त ह्या गोष्टी डिपार्टमेंटला कराव्या लागतात, भरतीपूर्वी बाकी सगळ्या परमिशन घ्यावे लागतात
अंमलदारापासून जे काही भरती देणारे असतात किंवा भरती घेणारे असतात त्यांच्यासाठी काही अटी घालावे लागतात, तसं लिहून घ्यावं लागतात. हा विषय याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, सो अंदाजित तारीख त्यांनी 6/6 दिलेली आहे. अंदाजित तारीख आहे, ही टेंटेटिव्ह तारीख आहे, म्हणजे ही फिक्स असेल असं सांगता येत नाहीये. त्या अनुषंगाने या गट आस्थापनेवरील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, लिपिक कर्मचारी व वर्ग 4 कर्मचारी यांची पोलीस भरती 2023 प्रक्रिया बंदोबस्त अंतर्गत निवड करण्यात आली असता समादेशक साहेब यांनी निर्गमित केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करीत नियुक्त पोलीस अधिकारी, अंमलदार व वर्ग 4 कर्मचारी यांच्याकडून पोलीस भरती सन 2023 ची प्रक्रिया निष्पक्ष, नियोजनात्मक, उत्तम प्रकारे होणे कामी व राज्य राखीव पोलीस बलाच्या शिस्तीस तडा पडणार नाही किंवा बलाची प्रतिमा मलिन होणार नाही या बेताने मेन गेट नोंदणी टेबल, प्रमाणपत्र तपासणी टेबल, छाती उंची मोजमाप टेबल, संगणक कक्ष टेबल, गोळाफेक चाचणी टेबल, 100 मीटर चाचणी टेबल, 5 किलोमीटर चाचणी टेबल करता या गट आस्थापनेवरील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, लिपिक कर्मचारी यांची पोलीस भरती 2023 प्रक्रिया अंतर्गत बंदोबस्त करता निवड करण्यात येणार आहे. म्हणजे अजून निवड करण्यात आलेली नाही. जे कोणी भरती घेणार आहेत, जे कोणी सिनियर पर्सन असेल, त्यानंतर ते हवालदार असतील किंवा कॉन्स्टेबल असतील किंवा वर्ग 4 चे कर्मचारी जे पोलीस भरतीसाठी ग्राउंडसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात, त्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे, असं त्याचं मिनिंग आहे. दुसरी गोष्ट, ह्या पॅसेजमध्ये त्यांनी दिलेलं आहे की बाबा जे काही पोलीस खात्याची प्रतिमा आहे ती मलिन होता कामा नये किंवा त्याची काही बदनामी होता कामा नये, यासाठी हे जे आहे पॅसेज तो त्याच्यामध्ये थोडक्यात दिलेला आहे. आता दुसरा पॅसेज खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. तरी या गटाच्या आस्थापनेवर पोलीस भरती सन 2023 प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक नियम राबवण्यात येणार असलेल्या पोलीस भरती 2023 मध्ये कोणाचे, खूप महत्त्वाचा विषय आहे, कोणाचे म्हणजे जे कोणी आता जे काही भरती प्रक्रिया घेणार आहेत, एक सिनियर पर्सन असतील, हवालदार असतील, पोलीस कॉन्स्टेबल असेल किंवा कर्मचारी वर्ग 4 चे कर्मचारी असतील, त्यांच्यासाठी हा विषय आहे. कोणाचे रक्तासंबंधातील म्हणजे कोण, भाऊ बहीण किंवा जे नातलग असतात ते रक्तासंबंधातले भाऊ, चुलत भाऊ, सक्का भाऊ, भाऊगी, हे ते वगैरे वगैरे. रक्तगटीत नातेवाईक असल्यास नसल्यास, बघा म्हणजे जर असे कोणाचे जवळचे पाहुणे वगैरे जे असतात ते असल्यास आणि नसल्यास तरी सुद्धा, असले तरी सुद्धा आणि नसले तरी सुद्धा त्यांच्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. बाबतचे कंपनी आस्थापनेवरील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मोटर परिवहन विभाग अंमलदार, बिस्वी अंमलदार, मंत्रालयीन लिपिक कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे बंधपत्र घेऊन, बघा बंधपत्र घेऊन, हे जेवढ्या अधिकाऱ्यांची नावं असली, जे काही पदं आहेत त्यांची, हे एवढे जेवढे अधिकारी आहेत त्यांचे सर्वांचे बंधपत्र पाहिजे. जरी असले तरी सुद्धा, म्हणजे नातेवाईक पोलीस भरती त्यांची देणार असले तरी पण आणि नातेवाईक पोलीस भरती दिले नसतील तरी पण त्याचं मिनिंग आहे. ओके, घेऊन तसेच कंपनी आस्थापनेवर नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी, अंमलदार व वर्ग 4 कर्मचारी यांची अद्ययावत नामावली बी प्रती सादर करावे, म्हणजे 2-2 प्रती त्यांनी सादर करावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. येस, तुम्हाला एकंदरीत पहिला पॅसेज कळाला, दुसरा पॅसेज कळाला, संदर्भ कळाला, विषय पण कळाला. खाली आपण जाऊयात. ते कोण, कोसाम साहेब आहेत, त्यांनी दिलेला आहे हा GR. प्रती दिलेल्या आहेत, पुढे दिलेल्या आहेत, प्रती झालं. नंतर खाली दुसरा जो पॅसेज आहे, भारत राखीव बटालियन 2 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया पोलीस भरती 2023. खाली शपथपत्रात काय आहे बघा, ते पण खूप महत्त्वाचं आहे. मी जे काही नाव असेल ते, म्हणजे अंमलदार असतील, पोलीस सिनियर पर्सन असतील, पोलीसमधले वर्ग 4 चे कर्मचारी असतील, त्याच्यासाठी त्यांची नावे येतील त्याच्यापुढे. शपथपत्र लिहून देत आहे की भारत राखीव बटालियन 2 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया येथे होणाऱ्या पोलीस शिपाई भरती 2023 मध्ये माझा मुलगा, भाऊ किंवा नातेवाईक यांनी पोलीस शिपाई पदाकरिता उमेदवार म्हणून भाग घेतला. पुढे डॅश आहे, तिथं तुम्ही आहे किंवा नाही, म्हणजे जे पोलीस भरती घेणार आहेत त्या अधिकाऱ्यांसाठी हा विषय आहे. तिथं त्यांनी लिहायचं आहे किंवा नाही. जर असेल कोण भाऊ वगैरे त्यांचा तर आहे, नसेल तर नाही. शेवटचा जो 1-2 मिनिटाचा जो पॅसेज आहे, मेसेज आपला, तो खूप महत्त्वाचा आहे. तोच ह्याचं मिनिंग त्याच्यासाठी जोडलेलं आहे, लक्षात ठेवायचं. हे कोणी सांगणार नाही, याचं रिझनच आहे, ह्याच्यासाठी जोडलेलं आहे. त्या गोष्टी होऊ नये यासाठी हे आहे. सदर भरती प्रक्रियेत पोलीस उमेदवार म्हणून भाग घेतले असल्यास खालील माहिती द्यावी. बघा खूप महत्त्वाचा विषय आहे.
सदर भरती प्रक्रियेत पोलीस उमेदवार म्हणून भाग घेतले असल्यास म्हणजे ज्यांचे कोणी अंमलदार आहेत त्यांचे नातेवाईकांनी उमेदवाराचे नाव लिहायचं आहे, उमेदवाराचा अर्ज क्रमांक लिहायचा म्हणजे ॲप्लिकेशन नंबर आणि उमेदवाराशी नाते अशा पद्धतीनं. म्हणजे माझं कोण असेल भाऊ तर मी होय म्हणून लिहिणार वरती आणि खाली लिहिणार भाऊ म्हणून माझा, अशा पद्धतीनं. नसेल तर काय डॅश डॅश येते, काही भरायचं नाही, संपला विषय, अशा पद्धतीने. उपयुक्त माहिती सत्य आहे, सदरची माहिती खोटी आढळल्यास त्या व्यक्तीच्या मी जबाबदार राहील याची मला जाणीव आहे व झालेल्या कसुरीबाबत योग्य ते शासन होण्यास मी पात्र राहील. ठिकाण, दिनांक, अधिकारी अंमलदार यांची स्वाक्षरी आणि खाली नाव, पदनाम, सध्याचे कर्तव्यस्थळ. हा विषय झाला. हे जे परिपत्रक आलंय ते बंधपत्र शपथपत्र आलंय त्याचा विषय झाला. तुम्हाला एकंदरीत मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, संदर्भ सांगितला, विषय सांगितला, 3 मेसेज सांगितले, पॅसेज, त्यानंतर शपथपत्र पण वाचून दाखवलं आणि हे कुणासाठी आहे हे पण सांगितलं. हा विषय झाला हा. आता हे कशासाठी, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यातली जी तारीख आहे 6 तारीख ती अंदाजित आहे SRPF गोंदियासाठी. पहिली गोष्ट. ओके, 6 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत काहीतरी मधल्या कालच्या पेपरला बातमी आली की मान्सून महाराष्ट्रामध्ये बरसणार. ओके, ह्या अंदाजित तारीख का म्हणून दिलंय त्यांनी, कारण की ह्या गोष्टी सगळे क्लायमेटवर डिपेंडिंग आहे. दुसरी गोष्ट, 4 जूनला निकाल आहे, मोठ्या प्रमाणात विषय होणार आहे. तिथे सगळ्या थोडासा 4 जूनला इकडं तिकडं थोडंसं त्यांचा जल्लोष असतोय खासदारांचा, त्यामुळे तिथं काहीतरी गोष्टी होऊ शकतात, त्यासाठी परत बंदोबस्त येतोय, पण तो कमी प्रमाणात लागतो. हा विषय वेगळा आहे. 6 तारीख अंदाजित दिलेली आहे. 4 तारखेला जर सरकार पडलंच तर पुढच्या गोष्टी या कदाचित व्हायला वेळ लागतो, याची नोंद घ्यायची आहे. पाऊस चालू झाला 4 तारखेपासून किंवा 3 तारखेला, 2 तारखेला, 1 तारखेला, तरी सुद्धा कुठलेही ग्राउंड घेता येत नाही, कारण की 2 दिवसात कुठलं ग्राउंड वाळेल असं सांगता येत नाही. ओके, आणि जर वाळला आणि परत आहे असं क्लायमेट जर राहिलं तर कदाचित ग्राउंड भरती ही पुढे जाऊ शकते. यासाठी हा विषय आहे. ठीक आहे. सो प्रॅक्टिस करत असताना प्रॅक्टिस जोरात करा, होऊ दे किंवा नाही होऊ दे, तो विषय नंतरचा आहे. पण आताचा जो परिपत्रक आहे, जे शपथपत्र आहे, जे बंधपत्र आहे, असं का आलेलं आहे, हा विषय खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्या ठिकाणी आपला एक्सपिरियन्स जोडणार आहे. जर पाठिंबाच्या भरती जर तुम्ही बघितला तर पाठिंबाच्या भरतीमध्ये काही ठिकाणी अशी केसेस झाल्या, काही ठिकाणी असे अधिकारी निलंबित झालेत की ज्यांनी आपल्या भावाला ग्राउंडला असताना त्याचे मार्क तेवढे न येता, म्हणजे 1600 मीटरला समजा मार्क कमी पडतात त्याला, तर त्याला वाढवून दिले मार्क डायरेक्टली. चिपचं मार्क, चिप तुम्हाला असते पायामध्ये सगळ्यांना, ज्यांनी प्रॅक्टिस केलं किंवा ज्यांनी भरती दिली त्यांना माहिती आहे, पायाला चिप असते. चिपचे जेवढे मार्क असतात, जेवढे मायक्रोसेकंद वगैरे वगैरे असते सगळं, त्याच्यानुसार तुम्हाला मार्क पडतात, अशा पद्धतीनं. सो काय झाला विषय, त्यांनी काय केलं, ग्राउंडला असताना आपला भाऊ आहे, माझी बहीण आहे म्हणून लेडीजने केलेला आहे विषय हा. आपल्या बहीण आहे म्हणून त्यांनी काय केलेलं, मार्क वाढवले होते आणि ते नंतर दिसून आलं आणि नंतर तिला निलंबित केलं गेलं. पण ते दिसून आलं, निलंबित केलं गेलं, म्हणून हे जे बंधपत्र आहे, म्हणून हे शपथपत्र हे यासाठी दिलेलं आहे, कारण की त्या ज्यावेळी ग्राउंड असेल त्या मुलग्याचं किंवा कोणी जर मत करताना दिसला तर त्याला निलंबित केलं जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, हे करत असताना भीती राहणाऱ्या लोकांमध्ये किंवा जे काही अंमलदार असतील किंवा वर्ग 4 पर्यंतचे जे कर्मचारी असतील भरती प्रक्रियेसाठी, त्या लोकांमध्ये भीती राहणार आहे, बाबा जरी माझा भाऊ असला, जरी माझी बहीण असेल, जरी माझी मेवणी असेल, जरी माझी कोण असेल, XYZ नातेवाईक कोण असतील, तर त्यांना मदत करताना त्यांना भीती वाटेल आणि ती मदत करणार नाही. आणि जी प्रामाणिक मुलं प्रॅक्टिस करून आलेत त्या मुलांना त्याच्यामध्ये संधी मिळेल, ती मुलं पुढे जातील. म्हणजे थोडक्यात वशिलाबाजी इथं होणार नाहीये आणि होऊ नये म्हणून यांनी त्याची प्रिकॉशन, म्हणजे परत एकदा प्रिकॉशन घेऊन हा GR काढलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. असंच महाराष्ट्रात सगळ्या भरतीसाठी हे होणार, एवढं लक्षात ठेवायचं. हे समोर आलेलं आहे, हा बाहेर आउट झालाय म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, पण हे होणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तो मॅटर झाला होता त्यावेळी लय मोठा मॅटर झाला होता, मुलं घाबरून होती बाबा की ह्यांनी अजून किती लोकांपर्यंत मदत केली असेल. त्यावेळी त्या लेडीज अंमलदारनं अशा पद्धतीनं मदत केली होती, ती सापडलेली होती आणि त्याच्यावरती ॲक्शन झाली होती, तिला शिक्षा झाली होती, ती निलंबित झालेली होती, समजलं. सो जे कोणी अधिकारी असतील त्यांना किंवा जे कोणी असतील त्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे म्हणून त्याच्यामध्ये दिलेली आहे की तुम्ही ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कट टू कट भरून प्रामाणिकपणे तुम्हाला काय करायचे आहे, सादर करायचे आहे. जर एखाद्या अंमलदारनं, जर एखाद्या अधिकाऱ्यानं जर ही इन्फॉर्मेशन चुकीची भरली, बाबा माझा भाऊ नाही म्हणून दिला आणि जर भाऊ उतरलेला असेल तर कदाचित त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार म्हणून त्याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे, समजलं. सो या गोष्टी होऊ नये, ग्राउंड फेअर होऊ दे, 100% होऊ दे फेअर, ह्याच्यासाठी हे परिपत्रक आहे, शपथपत्र आहे, बंधपत्र आहे. त्यामुळं कुणीही गैर अर्थ ह्या गोष्टीचं काढून घेऊ नका. त्याच्यामध्ये अंदाजित तारीख दिलेली आहे, टेंटेटिव्ह तारीख दिलेली आहे 6 जून. जसं की
सोलापूरचं गट क्रमांक 10 साठी सुद्धा 6 तारीख ही अंदाजित दिलेली होती. अशा पद्धतीनं SRPFचं पहिलं ग्राउंड, याच्यातनं एक निष्पन्न झालं की SRPFच पहिलं ग्राउंड चालू होईल, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे प्रॅक्टिस करत असताना 5 किलोमीटरवरती भर द्या. 1600 मीटर हे कमी डिस्टन्स आहे, 5 किलोमीटर लॉंग डिस्टन्स आहे. लक्षात ठेवा, दोन्ही ग्राउंडमध्ये फरक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि प्रॅक्टिस करत असताना 5 किलोमीटरचं पण प्रॅक्टिस करा, सोबत 1600 मीटरचं सुद्धा प्रॅक्टिस करा. बाकी 100 गोळा वगैरे तुम्हाला माहितीच आहे, ते सांगायची काही गरज नाही आहे. पण ह्या शपथपत्राचा, बंधपत्राचा 100% तुमच्यापर्यंत अर्थ, मिनिंग, संदर्भ, विषय, परत प्रस्तावनेमध्ये सगळं काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. शपथपत्र पण वाचून दिलेलं आहे आणि ह्याचं रिझन काय, हे कशासाठी घेतले ते पण सांगितलेलं आहे. एवढा जे तुम्हाला मी एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे समजावून. सो ज्यांना आवडला विषय किंवा जो एक्सपिरियन्स आपला जोडला आहे मागचा, तो माणूसच फक्त ह्या गोष्टी सांगू शकतात, बाकीचं कोण सांगू शकत नाही, एवढी नोंद घ्यायची आहे. सो चॅनलवर जे नवीन असाल त्यांना विनंती आहे, जे पालक असतील सगळंजण, कुठला पण GR येऊ दे आणि कधी पण येऊ दे, एकदम एक्सप्लेन करणारं, विषय संपला. कारण एवढा सारा एक्सपिरियन्स आपल्या पाठीशी, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्या गोष्टी नगण्य आहेत आपल्यासाठी, एवढा काही विषय नाही. कुठला पण GR असू दे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. 7 जून ही अंदाजित तारीख आहे. 6 जूनला होऊ शकते चालू, पण होणार नाही म्हणून आळशी करू नका. प्रॅक्टिस राहावा, जसं मी सांगितलेलं आहे की बाबा 100% 6 जूनला होणार आहे, तर माझं 3 जूनला मी ग्राउंड एक जोरात मारणार आहे. 4-5 जूनला मी रेस्ट घेणार. 6 तारखेला चालू झालं तर 6 तारखेला मी 100% ग्राउंडला 100% परफॉर्मन्स देऊन जेवढं जास्तीत जास्त मार्क मिळवता येईल तेवढ्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. समजलं? सो या गोष्टीकडे सर्वांना लक्ष ठेवायचं आहे. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक एवढी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. सो तिथं जाऊन तुम्ही पटापट टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत इझी आणि मोफत पोहोचवते. ओके, हा विषय सगळ्यांना आवडला असेल, माझं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते पण आवडलं असेल, तर 100% एक लाईक मारा. ओके, ठीक आहे. सो मी इथंच थांबतोय. जाता एक विनंती करतो की 9,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. प्रामाणिकपणे तुमच्यासाठी काम करत होतो आणि इथून पुढे राहणार. ओके, सो धन्यवाद.